छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे हा सगळ्यांनाच माहिती आहे। बिग बॉसच्या माध्यमातून हे नाव आहे ते देशभरामध्ये पोहोचलेलं होतं, पण सध्या हाच छोटा पुढारी आहे तो नैराश्यामध्ये गेलेला आहे। समाजाच्या विकृतीला सुद्धा तो वैतागलेला आहे। असं नेमकं काय झालेलं आहे की घनश्याम दरोडे याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशा पद्धतीचा अर्ज द्यावा लागलेला आहे आणि आत्मदहनाचा इशारा सुद्धा द्यावा लागलेला आहे। आपल्यासोबत स्वतः घनश्याम दरोडे आहे। काय असं नेमकं झालेलं आहे की अशा पद्धतीची तक्रार द्यावी लागते आणि आत्मदहनाचा सुद्धा इशारा यामध्ये दिलेला आहे? असं काय झालं? आत्तापर्यंत आम्ही मनमोकळा रोखठोक असा घनश्याम दरोडे ऐकलेला होता, पाहिलेला होता, पण आता ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? नमस्कार। प्रथमतः मी तुमचं मनापासून आभार मानतो, कारण तुम्ही आत्ता म्हणलात आजपर्यंत आम्ही घनश्याम दरोडे मनमोकळा बघितला होता, बिंदास वावरताना बघितला होता, पण आज तुम्ही बघत असाल एक घनश्याम दरोडे हरलेला बघताय, एक घनश्याम दरोडे त्याच्या जीवनाला कंटाळलेला बघताय आणि एक घनश्याम दरोडे असा बी बघताय की त्याच्याच मराठी माणसाने घनश्याम दरोडे म्हणजे जो मराठी माणूस आहे त्याला मागं ओढलेलं दिसते आणि घनश्यामची पावलं पुढं टाकायला आता त्याला जड वाटायला लागलेत। कारण काय होत होतं, मार्केटमध्ये राहायचं म्हणलं ट्रोलिंग व्हायचं, चर्चा व्हायच्या, ठीक आहे, फॅन लोक आहेत त्यांना जसे शब्द जसे आईवडिलांनी संस्कार दिलेले असतात तसेच त्यांचे संस्कार मार्केटमध्ये दिसत असतात आपल्याला। तर काय होत होतं त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं, पण आता काय होतं आहे ते सहन व्हाय नाही। कारण काय लोकांनी मी त्याचा फायदा घेतला, चला बाबा आपलीच मराठी माणसं आहेत, आपलीच पोरं आहेत, होत आहेत मोठी, हो द्या, पण त्यांना काय वाटायला लागलं घनश्याम काही करू शकत नाही, घनश्याम बोलतो तेवढंच करू शकतो आहे। आणि मग त्यांनी काही पुढं काय केलं, मला भावपूर्ण श्रद्धांजलीच व्हायचं काम केलं, फेक ID बनवायच्या, घनश्याम दरोडे असाचे, घनश्याम दरोडे तसाचे, माझ्या कुटुंबाला त्रास द्यायचा, माझ्या बहिणींना त्रास द्यायचा, मला आई बहिणींवरून शिव्या द्यायच्या, बापाला शिव्या द्यायच्या। हे कुठेतरी होत असताना समाजाच्या दृष्टिकोनात आमचे आईवडीलसुद्धा आमचे रील बघत असतात, व्हिडिओ बघत असतात, आमच्या कुटुंबाला किती मानसिक त्रास होत असेल याचाही विचार केला पाहिजे। आज जी माझ्या कुटुंबाला इज्जत होती ती इज्जत आज माझ्या कुटुंबाला राहिलेली नाही आणि त्या इज्जत फक्त आणि फक्त माझ्यामुळे गेली, ह्याचं मला गिल्ट होते आणि हे कुठेतरी गिल्ट होत असल्यामुळं माझ्या मनात असे विचार येत आहेत आपणच जगून काय करायचं। पण काय झालं असं नेमकं इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची भूमिका आणि इतकं नैराश्यामध्ये जाण्याचं कारण काय झालं? जे सोशल मीडियावर ट्रोल केलं जाते, व्यंगात्मक बोललं जाते, तर हे नेमकं कधीपासून सुरू आहे आणि कोण करते नेमकं? माझं पहिल्यापासून एक मत आहे की मी ट्रोलिंगला तर कधीच घाबरलेलो नाही, मी आजही ट्रोलिंगला घाबरत नाही। कारण जे मी एकच सांगत असतो, जे कुत्रे भुकत असतात ते कधी चावत नसतात, पण ह्यांचं लोकांचं काय झालं आहे, माझा वाढदिवस असेल, माझं सॉन्ग असेल, काही ना काय आलं त्यांच्या यूट्यूबला त्यांच्या चॅनलला व्ह्यूज येण्यासाठी माझा गैरपद्धतीचा वापर करायचा, माझ्या शरीरावर बोलायचा। बरं तुम्ही मला बोला ना, पण माझ्या कुटुंबाने काय चूक केली की तुम्ही माझ्या कुटुंबाला बोलताय, माझ्या फॅमिलीला काय याच्यात आणताय? हे कुठेतरी होतं आणि हे 6-7 महिन्यापासून चालू आहे। मी सायबरला आधी कंप्लेंट दिली ती, सायबरने त्याच्याकडे दखल घेतली नाही, नंतर मी आता पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावरती। आणि ह्याच्यातून काय झालं आहे साहेब, तुम्हाला सिरियसली सांगतो, ह्याच्यातून धक्का असा मला बसलेला आहे, माझे इव्हेंट गेलेले आहेत, माझ्या कार्यक्रम कुठे मला म्हणजे येतच नाहीत का? तर मला विचारलं ना घनश्याम काय होतं आहे, तुम्ही मार्केटमध्ये होतात, तुम्हाला एवढे ट्रोल का करतात, तुमच्यावरून शिव्या, तुम्हाला त्रास होतो, तर मग या लोकांची मानसिकता बदललेली आहे आणि लोकांनी मलाच सगळ्यांनी मिळून टार्गेट करायचं चालू केलेलं आहे। माझा एखादा नवीन शो आला तरी त्याच्यावर भुकत राहणे, मला वाईट साईट कमेंट करणे, तुम्ही कमेंट करा, पण तुम्ही माझ्या घरच्यांना घेऊन का पाठता, हा माझा बेसिक मुद्दा आहे। माझ्या घरच्यांनी काय केलं आहे हे माझं म्हणणं आहे। जे काही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाते किंवा काही फोटो टाकले जातात, भावपूर्ण श्रद्धांजली असे काय जे काय त्याचे फोटो आहेत आपल्याकडे? हो आहेत ना, त्याचे पुरावे ते सगळे आहेत, पण ते पुरावे ते फोटो काय ते फेक आहे। ज्यांची फेक ID ना ते काही सापडत नाहीत, पण सायबरला याची दखल म्हणजे सायबरला मी फोटो ते दिलेले आहेत। सायबर म्हणलं आम्ही दखल घेऊ, पण दखल घेऊ म्हणजे कधी घेऊ? दखल घेऊ म्हणजे कधी घेऊ? आता 5 दिवस झालेत, मी आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेलतो, त्यांना सांगितले 5 दिवस राहिल्यात, नसेल काय होत तर मी माझ्या पद्धतीने बघतो। काल मला उदय सामंत साहेबांचाही फोन आला, घनश्याम तुम्ही एवढं टोकाचं पाऊल उचलू नका, तुम्ही
कसं आहे, महाराष्ट्रात राहायचं म्हणलं तर आज कधी आम्ही नेते म्हणून पुढे जात असताना आमचे बॅनर जाळतात, आम्हाला चपलाने हार घालतात, मग आम्ही टोकाचंच पाऊल उचललो. मी त्यांना डायरेक्ट म्हणलं, साहेब हे पाप तुम्हाला हार घालतात, फोटोला घालतात, चप्पल मारतात, त्याच्यात काहीच अवघड नाही, पण तुमच्या कुटुंबाला जर बोलत नाहीत, तुमच्या शरीराहून तर बोलत नाही. एका जर तुमच्या शरीराहून बोलला, तुमच्या कुटुंबाला बोलला, तुमच्या बायकोला बोलला, तर तुम्ही सहन करता का? तर तेव्हा साहेब सुराग म्हणले, तुम्ही मुंबईला या, आपण बसून बोलूया, तुम्ही तीव्र संतापलेले आहात. मी म्हणलं, मी संतापलेलो नाही, मी नैराश्यात गेलेलो आहे आणि मी यांना घाबरत नाही, पण यांनी माझी बदनामी केली. आज जे घनश्याम दरोडेचं मार्केट आहे, यांनी हे मार्केट हलवलेलं आहे आणि हे मार्केट फक्त मराठी माणसांनी कमी केलं आहे. बरं, आता पुढे काय नेमकं? उदय सामंत यांना भेटणार आहात, त्यांनी सुद्धा बोलवलेलं आहे, पण पुढे काय? अशा पद्धतीचे ट्रोलिंग करणारे जे ट्रोलर्स आहेत किंवा फेक आयडी आहे, यांच्यावर आळा बसावा यासाठी काय केलं पाहिजे? सरकारने काय केलं पाहिजे? माझं तर एक म्हणणं आहे, तरुणांना हात जोडून विनंती करतोय, ट्रोलर्सला, त्यांना सगळ्यांना मी एक सांगतो, का बाकीचे नट मोठे झाले, सेलिब्रिटी मोठे झाले, आम्ही मराठी माणसाने आम्हालाही आशीर्वाद दिला, कुठेतरी आम्ही तुमच्या आशीर्वादाने, त्यांच्या आशीर्वादाने दिसतो, पण आम्ही कधी कुणाला कमी लिखून, कधी कुणाच्या जातीवरून, उंचीवरून बोलून मोठे झालो नाहीत, कधी कमी देखून मोठे झालो नाहीत, स्वतःच्या मानगटावर मोठे झालेलो आहेत. आणि सरकारला, मला सायबरला एकच सांगायचं आहे, अशा वृत्तीची लोक जे आहेत ना, यांचे डायरेक्ट अकाउंट उडवले पाहिजे. हे समाजासाठी घातक आहेत, कारण सोशल मीडियाचा वापर कशासाठी केला पाहिजे? महत्त्वाच्या बातम्या जाण्यासाठी, महत्त्वाचे निरोप येण्यासाठी. तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असेल तर तो तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही सोशल मीडियाच्याद्वारे एखाद्याला शिवीगाळ करून, एखाद्याला त्याच्या शरीरावर बोलून, त्याच्या कुटुंबाला बोलून सोशल मीडिया चालू शकत नाही. तुम्ही पैसे कमवायच्यात, तुमच्यात कला असेल तर पैसे कमवा, नाही तर कमवू नका. आईबापासंग चुकानी चटणी भाकर खा, पण आनंदाने खा. सोशल मीडियाच्या भानगडीत पडू नका, कारण ही सोशल मीडियाची खुट्टी एकदा बसली तर निघणार नाही, हे देण्यात ठेवा. हे काय करतायत? बऱ्याच जणांना यांनी त्रास दिला आहे, बऱ्याच जणांना श्रद्धांजली वाहिल्यात, बऱ्याच जणांच्या बाबतीत हे बोललेले आहेत. त्यामुळं मी म्हटलं, ह्याच्यात कोणीतरी पुढं येणं गरजेचं आहे. ही फुकाट बरं काही नसताना घेण्यान देण्याचं. तुमच्या आयुष्यात कोण लोडबोड करते का? तुम्ही कशाला यांच्या आयुष्यात लोडबोड करताय? तुमच्या वाचून काय राहिले का? नाही ना तुम्हाला व्हिडिओ आवडत? नका ना बघू. तुम्हाला कोणी आग्रह केला आहे? कशाला चमचेगिरी करतायत? बरं, ही ट्रोलिंग करणारे कोण आहेत माहिती का साहेब? ज्याला आपण म्हणू शकत नाही, जे आईबापाचे जीव जगतात का, जे बॅलन्सला मागेत, असे कुत्र्यागत चौकातून हिंडतात का, जे बॅलन्सला मागे, ते शिव्या देत असतात. ज्याच्याकडे काम आहे, ज्याच्याकडे व्यवसाय, ते ट्रोलिंग नाही करत. हे गल्ली बोळांनी हिंडणारे, ज्याला आईबाप घरी कुत्रं विचारित नाही, ते इकडे दादा व्हायला निघतं, हे अशी ट्रोलिंग करणारे. आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो का की कशा पद्धतीने ट्रोलिंग केलं जाते? आपल्या मोबाईलवर जो फोटो असेल, म्हणजे प्रेक्षकांना पण कळेल की कशा पद्धतीने घनश्याम यांना अशा पद्धतीने ट्रोल केलं जाते. काही फोटो दाखवू शकतो का आपण? दाखवू शकतोय प्रेक्षकांना कशा पद्धतीने ट्रोल केलं जाते. कमेंटला दाखवू शकतोय आपण, कारण बरेच जण, हो का, एकच मिनटं, माझ्याकडे पुरावे आहेत, हो का. आता त्यांनीच मला, तुम्हाला खोटं वाटेल, आता परवा त्यांनी मला माफी मागितलेली आहे. दादा, मला शेवटची माफ करा, मला तुमच्या संग बोलायचं होतं, मेसेजला सपोर्ट करा, मी तुमचा फॅन आहे, माफी मागतो दादा, अशी चूक होणार नाही. तर या लोकांनी मला तेच म्हणायचं, हो का, आधी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे, आधी श्रद्धांजली माझ्या फोटोला, हो का, त्याच्या अकाउंटला येण्यासाठी. ते आपण बघू शकतो की अशा पद्धतीने घनश्याम दरोडे यांचा फोटो आहे, ज्याला हार घातलेला आहे, आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं हे सोशल मीडियावरती केलं जाते. आणि त्यामुळेच कुठेतरी घनश्याम दरोडे हे व्यतीत झालेले आहेत, कारण की गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने त्यांना हा सामना करावा लागतोय. आणि हा सामना करत असताना फक्त मानसिक त्रास नाही, तर त्यांना कौटुंबिक त्राससुद्धा होऊ लागलेला आहे, आर्थिक त्राससुद्धा होऊ लागलेला आहे, कारण की आता कुठेतरी त्यांना आर्थिक गोष्टी या मिळत होत्या, म्हणजे त्यांना काही कामं मिळत होती, इव्हेंटची काही कामं मिळत होती, आणि त्यांची जी रोजनिशी आहे ती या माध्यमातून चालत असताना अशा पद्धतीने सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल केलं जाते. आणि त्यामुळेच घनश्याम दरोडे हे आता हताश झालेले आहेत, निराश झालेले आहेत. आणि कमेंट असतात, या अशा घाण कमेंट असतात, हे आमच्या गावातले, समाजातले लोक जर वाचत असतील ह्या कमेंट, आता ह्याचं काय आहे, हां, मी नाव ह्याचं घेत नाही, यांचे कमेंट काय आहेत,
हे वाचा बरं. कोणीतरी मराठी माणसांनी ह्या अशा कमेंट वाचल्या तर यांना आकले आहेत का? तुम्ही काय बोलता सोशल मीडियावरती काय नाही. आता अशा एवढंच प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत त्या खरं तर ठेचल्या पाहिजेत. समाजाने एकत्र येऊन अशा पद्धतीचे जे काही ट्रोलिंग करतात किंवा जे काही फेक ID सोशल मीडियावर बनवले जात आहेत त्यांच्यावर ते खरं तर निर्बंध आणावे लागेल. यासाठी सरकारला सुद्धा महत्त्वाची पावलं उचलावी लागणार आहेत. मी तर म्हणतोय या अवलादी ठेचल्या नाही पाहिजे. या अवलादी डायरेक्ट नष्टच केल्या पाहिजे. या समाजासाठी घातक नाही, यांचा समाजासाठी उपयोग होणार नाही आणि हे स्वतःसाठी जगू शकत नाही. हे त्यांच्या आईबापालाही सुखाने जगून देत नाही आणि समाजाला यांचा काही उपयोग नाही. मी तर म्हणतो यांना ठेचलंच पाहिजे आणि यांना कायद्याने ठेचलं पाहिजे. आयुष्यभराची अद्दल घडवली पाहिजे. हे माझ्याच बाबतीत नाही तर प्रत्येकाच्या बाबतीत होते. पण ह्याच्यात कोणी ना कोणी लक्ष घाललं पाहिजे. कोणी म्हणते जाऊ द्या जाऊ द्या, पण मी म्हणलं आता यांना ठेचलं पाहिजे. कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही का नाही सोकावला पाहिजे. आम्ही तुमच्या घरचं खातो का? तुम्ही कोण आहेत? तुम्ही शरीरावरून बोलणारे कोण आहेत? तुम्ही काय आहेत? बरं आपण तुमची लायकी दाखवू शकत नाही, मग तुम्ही स्वतःहून सोशल मीडियावर स्वतःची लायकी का दाखवताय? आईबापांनी त्यासाठी तुम्हाला मोठं केलंय का? अरे करा ना कष्ट. UP-वाली बिहारवाली येऊन कष्ट करतायत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी मुलाला मराठी माणसाला पुढं जाताय तर त्याला मागं ओढताय. काय तुम्हाला म्हटलं पाहिजे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.